तुम्हाला माहिती आहे का, ब्रिटनच्या सर्वात खतरनाक कैद्यांपैकी एक, ज्याच्या हत्यांमुळं त्याला हॅनिबल द कॅनिबल म्हणजेच नरभक्षक, तसेच वेकफिल्डचा वुल्फमॅन आणि चक्क मेंदू खाणारा अशी अनेक नावं दिली गेली आहेत. त्याच्या गुन्ह्यांव्यतिरिक्त त्याच्या हत्येच्या तुरुंगवासाचं वर्णन जर मी तुम्हाला ऐकवलं ना, तर ते तुमच्यासाठी या केसमधील सर्वात विचलित करणारं ठरेल. जगातील सर्वात धोकादायक सिरियल किलर मानला जाणारा हा कैदी, जो गेल्या 4 दशकांहून अधिक तुरुंगात आहे. त्याला एक सिक्रेट तुरुंगात ठेवण्यात आलंय. त्याच्या खिडक्या बुलेट प्रूफ काचेच्या आहेत, दरवाजा हा स्टीलचा आहे. हे प्रकरण रॉबर्ट जॉन मॉडलिसचं खरी कहाणी आहे. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट हा कार्यक्रम. मन हादरून जाईल अशा भयंकर पद्धतीने लोकांची हत्या करणारा रॉबर्ट जॉन मॉडस्ले आता 71 वर्षांचा आहे. अवघ्या 40 वर्षांपासून तो आपला सगळा वेळ एका काचेच्या तुरुंगात घालवतोय. रॉबर्टचा जन्म हा लिव्हरपूलमध्ये झाला. लहान वयातच आई वडिलांनी केलेल्या शोषणामुळे त्याला अधिकाऱ्यांनी 2 वर्षाच्या रॉबर्टला त्याचे 2 भाऊ आणि एक बहीण यांना लिव्हरपूलच्या एका अनाथ आश्रमात ठेवलं. मुले तिथेच मोठी होऊ लागली आणि त्यांचे आई वडील अनेक वर्षांनंतर परत त्यांना घ्यायला आले आणि त्यांना घरी घेऊन गेले. या वर्षांमध्ये रॉबर्टच्या आई वडिलांना आणखी 8 मुलं झाली होती. आता घरात एकूण 12 मुलं होते. अनाथ आश्रमातून आणल्यानंतर काही वेळातच रॉबर्टचे आई वडील पुन्हा मुलांवर मारहाण करू लागले. 1 वर्षानंतर जेव्हा रॉबर्ट 10 वर्षाचा होता, तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला फॉस्टर केअरमध्ये पाठवलं. 16 वर्षाचा असताना रॉबर्टने त्याचं फॉस्टर केअरचं घर सोडून लंडनला जातो. लंडनमध्ये रॉबर्टला ड्रग्सचं व्यसन लागतं आणि या महागड्या व्यसनाकरिता पैसे कमवण्यासाठी, आपला खर्च भागवण्यासाठी तो पुरुष वेश्या म्हणून कामाला लागतो. जेव्हा तो प्रॉस्टिट्यूट म्हणून काम करत होता, तेव्हा तो त्याच्या पहिल्या शिकाराला भेटतो. त्याचं नाव जॉन फॅरेल. रॉबर्टच्या म्हणण्यानुसार 14 मार्च 1974 रोजी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जॉन फॅरेलने रॉबर्टला काही मुलांचे फोटो दाखवले, ज्यांच्यावर त्याने बलात्कार केला होता. बालपणी अशाच लैंगिक शोषणाचा बळी ठरलेला 20 वर्षांचा रॉबर्टने जॉनच्या या खुलाशाने संतप्त झाला होता. तो जॉनला मारू लागतो, नंतर त्याचा गळा दाबून त्याची हत्या देखील करतो. नंतर कोर्टाने रॉबर्टची मानसिक स्थिती खटल्यासाठी योग्य नसल्याने मानलं आणि त्याला जन्मभर ब्रॉडमूर हॉस्पिटलच्या मानसोपचार सुविधेत ठेवण्याची शिक्षा सुनावली. जॉनला मारण्यापूर्वी रॉबर्टने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता आणि त्याने एकदा मानसोपचार तज्ज्ञाला सांगितलं होतं की त्याला काही आवाज ऐकू येतात. तर ते आवाज कशाचे? जे त्याच्या आई वडिलांची हत्या करण्याचा सतत आदेश देत असतात. 1974 मध्ये रॉबर्टला हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याचा खराब मानसिक स्थितीमुळे त्याला ब्रॉडमुरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. हे हॉस्पिटल ब्रिटनची सर्वात उच्च सुरक्षा असलेली मानसोपचार सुविधा आहे, जिथे ब्रिटनच्या अनेक भयानक गुन्हेगारांना ठेवलं जातं. याच दरम्यान शिक्षा भोगत असताना 1977 मध्ये रॉबर्ट आणि दुसरा गुन्हेगार जॉन चिसमन हे दोघे मिळून तिसरा गुन्हेगार डेव्हिड फ्रान्सिसला, जो मुलांवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा भोगत होता, त्याला ओढत एका खोलीत घेऊन जातात. जॉन चिसमन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल तुरुंगात होता. बंद खोलीत रॉबर्ट आणि जॉन डेव्हिड फ्रान्सिसला 9 तास मारहाण करतो, त्याचा छळ करतो. शेवटी रॉबर्ट डेव्हिडचा गळा दाबून ते त्याला मारून टाकतात. हत्येनंतर दोघे खोलीचं दार उघडतात. आत आलेल्या कर्मचाऱ्यांचे हातपाय हे दृश्य पाहून थंड पडले होते. डेव्हिड फ्रान्सिसचं डोकं फाडण्यात आलं होतं आणि त्याच्या डोक्यावर एका चमचा होता. त्या चमच्याने त्या मेंदूचा काही भाग खाल्लाय असं दिसत होतं, ज्यामुळे लोकांना वाटलं की रॉबर्टने डेव्हिडचा मेंदू या चमच्याने खरबडून खाल्लाय आणि तेव्हापासूनच हॅनिबल द कॅनिबल असं नाव रॉबर्टला दिलं गेलं. पण नंतर काही तज्ज्ञांनी म्हटलं की कदाचित असं झालं नसेल, पण हा शब्द कदाचित आहे.
डेव्हिडच्या हत्येनंतर रॉबर्टला मानसोपचार हॉस्पिटलमधून काढून इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरच्या HMP वेकफिल्डच्या उच्च सुरक्षा तुरुंगात पाठवण्यात आलं. जेव्हा रॉबर्ट या तुरुंगात होता तेव्हा तिथल्या इतर कैद्यांना त्याचं हे भयानक कृत्य, हत्या आणि मेंदू खाण्याबद्दल माहिती होती. ते रॉबर्टला तेव्हापासूनच स्पून म्हणून बोलवू लागले. HMP वेकफिल्डमध्ये रॉबर्ट जेव्हा डेव्हिडच्या हत्येची शिक्षा भोगत होता त्याच वेळी 28 जुलै 1978 रोजी रॉबर्टने इतर कैद्यांना सांगितलं की त्याला एकाच दिवसात 7 लोकांना मारायचंय. आपल्या पत्नीच्या हत्येची शिक्षा भोगत असलेला सेली डारहुड नावाचा कैदी त्याला रॉबर्ट फूस लावून आपल्या कोठडीत आणतो. मग सेलीचा गळा चिरून त्याची हत्या करतो. नंतर त्याचा मृतदेह आपल्या पलंगाखाली लपवतो आणि इतर कैद्यांना आपल्या खोलीत आणण्याचा प्रयत्न करतो, पण सर्वजण या गोष्टीला नकार देतात. आपला पुढचा शिकार शोधत असताना रॉबर्ट दुसऱ्या विंगमध्ये जातो. झोपलेल्या 50 वर्षाच्या एका कैद्याचं, त्याचं नाव विल्यम, रॉबर्टचं डोकं स्वतः बनवलेल्या चाकूने वार करतो. त्यानंतर विल्यमचं डोकं तुरुंगाच्या भिंतीवर वारंवार आपटतो. विल्यमच्या हत्येनंतर रॉबर्ट अगदी आरामात विंगच्या ऑफिसमध्ये जातो. आपला चाकू टेबलवर ठेवतो आणि ऑफिसर्सला म्हणतो की पुढच्या रोल कॉलमध्ये 2 कैदी तुम्हाला कमी दिसतील. उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात असूनही डारवूड आणि विल्यम रॉबर्ट्सची हत्या करणाऱ्या रॉबर्ट मॉडेस्लेचा कोर्टाने त्याच्या जन्मठेपेची शिक्षा पूर्णपणे आता एकांतात म्हणजेच सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. 1983 मध्ये तुरुंग अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की रॉबर्ट हा सामान्य तुरुंगात ठेवण्यासारखा आरोपी नाहीये, तो खूप धोकादायक आहे. म्हणून त्याला ठेवण्यासाठी तुरुंगाच्या तळघरात एक विशेष खोली बनवण्यात आली. रॉबर्ट मॉडेस्लेला वेकफिल्ड प्रिझनच्या तळघरात बनवलेल्या 2 खोल्यांच्या सेलमध्ये ठेवण्यात आलं, जो बुलेट प्रूफ काचेचा बनलेला होता. आता फक्त एक टेबल आणि एक खुर्ची जे कंप्रेस्ड कार्बनचे बनलेले आहेत. टॉयलेट जमिनीवर बनवलंय आणि कॉन्क्रीटचा पलंग बनवलाय. समोर एक सॉलिड स्टीलचा जाड दरवाजा आहे. आतमध्ये एक छोटीशी जागा आहे, त्यातून त्याला रोज जेवण दिलं जातं. आता रॉबर्ट दररोज 24 तासांपैकी 23 तास या काचेचा सेलमध्ये एकटाच राहतो. 1 तास व्यायाम करण्यासाठी त्याला बाहेर आणलं जातं, तेव्हाही 6 तुरुंगाच्या अधिकाऱ्यांसोबत. त्याला इतर कोणत्याही कैद्याला भेटू दिलं जात नाही. एकांतात रॉबर्टने 4 दशकं काढली आहेत, म्हणजे तब्बल 40 वर्ष. इतकी एकांताची शिक्षा आजपर्यंत क्वचितच कुणाला दिली गेली असेल. या कोठडीत ठेवल्यानंतर रॉबर्टने एक पत्र लिहिलं होतं. इथे राहणं म्हणजे जणू त्याला शवपेटीत जिवंत गाडल्यासारखं आहे. त्याने कोर्टाकडे त्याच्या सेलमधील टीव्हीची मागणी देखील केली आणि त्या पत्रात लिहिलं, जर तुम्हाला टीव्ही देता येत नसेल तर मला सायनाइड कॅप्स्यूल्स द्या. त्याने या कॅप्स्यूल्सची मागणी केली आणि आपल्या इच्छेनुसार ही कॅप्स्यूल खाईन आणि मी मरेल, असं त्यांनी या पत्रात लिहिलं. यानंतर 2000 मध्ये रॉबर्टने न्यायालयाला त्याला मृत्यूची परवानगी देण्याची विनंती सुद्धा केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने त्याने स्वतःसाठी पाळीव पोपट मागवला. मात्र पत्रात त्याने वचन दिलं की त्याला पोपट आवडतात आणि त्याला मारून तो खाणार नाही. एक सिरियल किलर आपली शेवटची इच्छा म्हणून हे सगळं मागवतोय, हे खरंच आश्चर्यकारक होतं. त्याचवेळी रॉबर्टच्या कुटुंबातील सदस्य त्याचा बचाव करतात. त्याचा पुतणा गेविन मॉडेस्ली एका वाहिनीशी केलेल्या संभाषणात त्यानं सांगितलं की रॉबर्टने त्याला सांगितलं होतं की लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या लोकांना तो ठार मारतो. गेविन म्हणाला की तो त्याच्या काकांना याबद्दल पाठिंबा तर देत नाही, कारण त्याने खूप वाईट गोष्टी केल्यात, मात्र त्याने एकाही मुलाची किंवा महिलेची हत्या केली नाही. ज्या लोकांना त्याने मारलं ते खरोखरच वाईट होते. तर प्रेक्षको, हे विधान रॉबर्टच्या कृत्यांचं समर्थन तर करत नाही, मात्र त्याच्या क्रोधाचे आणि हिंसक वर्तनाचं कारण लैंगिक अत्याचाराचा बळीबद्दलची त्याची घृणा असं असू शकतं हे नक्कीच दर्शवतं. तरीही कायदा हातात घेणं हे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही, पण खरोखरच विचारात पडण्यासारखी गोष्ट आहे. काय मानसिकता असेल हो अशा गुन्हेगारांची.